तब्बल 30 वर्षांनी जागवली श्रीया षष्ठीची परंपरा। नदीवेस शेकोटी मंडळाचा उपक्रम। रात्रभर परिश्रम घेत कार्यकर्त्यांनी साकारली 20 फूट उंच श्रीया राजाची धूर काढणारी मूर्ती। जुनी लोकपरंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नाचं शहरात कौतुक। गडिंग्लज शहरातील नदीवेस परिसरात तब्बल 30 वर्षांनी श्रीया षष्ठीची पारंपरिक प्रथा पुन्हा जागवण्यात आली। नदीवेस शेकोटी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर परिश्रम घेत सुमारे 20 फूट उंच श्रीया राजाची मूर्ती साकारून जुन्या लोकपरंपरेला उजाळा दिला। तोंडातून आणि पाठीतून धूर बाहेर पडणारी ही मूर्ती परिसरातील नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरली। यशवंत कुंभार, धनाजी कुंभार, वसंत कुंभार, सुरेश केसरकर, बजरंग पाटोळे, वसंत खोत, रामा खोत, शशिकांत मोहिते, आप्पा रिंगणे, सुनील रिंगणे, शेखर रिंगणे, पापा मुल्ला यांच्यासह कार्यकर्त्यांनी चिखल, मातीचा डेरा आणि अन्य साहित्य आणून ही मूर्ती साकारली। सायंकाळी 7 वाजता सुरू झालेले मूर्ती निर्मितीचे काम पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होते। मूर्ती आतून पोकळ ठेवण्यात आली असून तोंडातून आणि पाठीतून धूर बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। श्रीया राजाच्या हातात चिलीम दाखवण्यात आली आहे। पारंपरिक कल्पनेला कलात्मकतेची जोड देत साकारलेली ही मूर्ती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली। पौराणिक आख्यायिकेनुसार श्रीया शेठ हे भगवान शंकराचे निसीम भक्त होते। त्यांच्या घरी आलेला कोणताही अतिथी उपाशी जाऊ नये असा त्यांचा नियम होता। भगवान शंकरांनी साधूचे रूप धारण करून त्यांच्या भक्तीची परीक्षा घेतली। साधूने त्यांच्या एकुलत्या एक पुत्राच्या मांसाची मागणी केली। धर्मसंकट निर्माण झाले तरी श्रीया शेठ यांनी चांगुणा राणी यांनी अतिथी सेवेचा नियम सोडला नाही। त्यांच्या त्यागाने प्रसन्न झालेल्या भगवान शंकराने चिलया बाळाला पुन्हा जिवंत करून आशीर्वाद दिला अशी आख्यायिका आहे। श्रीया षष्ठीची परंपरा औट घटकेचा राजा या संकल्पनेशी जोडलेली आहे। पूर्वी दुष्काळ किंवा संकट काळात काही काळासाठी श्रीया राजाचे प्रतिकात्मक राज्य साकारले जात असे। लोकपरंपरेनुसार श्रीया राजाने अल्पकाळ राजाच्या गादीवर बसून गरजूंची मदत, देवळांची डागडुजी आणि लोककल्याणाची कामे केली। त्यामुळे भक्ती, त्याग, अन्नदान, सेवा आणि लोककल्याणाचा संदेश देणारा हा उत्सव मानला जातो। काळाच्या ओघात लोप पावत चाललेली ही परंपरा नदीवेस शेकोटी मंडळाने 3 शतकानंतर पुन्हा जिवंत केली। केवळ मूर्ती साकारून न थांबता तिच्या मागील कथा आणि परंपरेचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला। त्यामुळे या उपक्रमाची शहरात चर्चा झाली। रात्रभर मेहनत घेऊन परंपरेला उजाळा देणाऱ्या ज्येष्ठ मंडळी आणि कार्यकर्त्यांचे नागरिकातून कौतुक होत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।